लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये आज एकदम झकास ट्विस्ट सोबत मी घेऊन आलेले आहे हा प्रोग्राम। तर आज नेमकं काय होणार आहे की आपली काव्या ही छान अभ्यास करत असते आणि तेव्हा आपला पार्थ घोरत असतो। आता हा घोर काही तिला ऐकवत नसतो तेव्हा ती म्हणते, अरे यार मी अभ्यास कशी करणार, हे जर असेच घोरत राहिले तर मी अभ्यास कशी करू। आता तिला ते काही सहन होत नसतं म्हणून ती काय करते, सरळ उठते आणि पार्थला जाऊन उठवायचा प्रयत्न करत असते। ओ पार्थ देशमुख, उठा, घोरू नका, प्लीज उठा, जागे व्हा, मला अभ्यास करायचा आहे। पार्थ काय ऐकत नाही आणि पार्थ छान झोपून गेलेला असतो। आता ही झोप नेमकी कशाने लागलेली असते माहितीये का, आदल्या दिवशी ना जायफळची कॉफी पिलेला असतो तो, आणि ती जायफळची कॉफी आपल्या काव्यासाठी रम्याने बनवलेली असते आणि ती आपली काव्या न पिता आपला पार्थच पिऊन झोपून जातो, त्याच्यामुळे ती त्याची गोड आणि गाढ झोप लागलेली असते। आता ती जोरात ओरडते त्याच्या कानाजवळ की ओ पार्थ देशमुख, उठा म्हटलं ना, मला अभ्यास करायचा आहे। आता पार्थ तर हडबडून उठतो, बघतो तर काय, अरे वाजल्या किती, माझी मीटिंगचं टायमिंग होतं, तुम्ही उठवलं का नाही, ही तर नाइंसाफी आहे, असं का केलं तुम्ही काव्या, असं नाही करायचं बरं का। आता मी घरूनच कॉल घेतो आणि एक मेसेज ना तो काव्याजवळ रम्याला देतो की तिला असं असं सांग, तू ऑफिसला जा आणि तूच ती मीटिंग अटेंड कर म्हणून। आता हे ऐकून ती बाहेर येते, पण तोपर्यंत इकडे काय झालेलं असतं माहिती आपल्या नंदिनीचं। नंदिनी आपली सकाळी उठून ना छान स्वयंपाकघरामध्ये जाऊन सगळ्यांसाठी डोसे बनवत असते आणि तेवढ्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी आल्यानंतर ती म्हणते, वाह अशी सून हवी आहे, कसं आहे ना माझ्या मनातलं तू ओळखलंस। तर ती म्हणते की काय ओळखलं मी, तेव्हा ती सांगते की मला ना काल आपण मंदिराजवळ गेलो होतो, तिथे नेहमी आम्ही ना देवाचं दर्शन झालं की आम्ही तिथे डोसा खायचो आणि त्या वासामुळे ना मला खूप इच्छा झाली होती, पण कसं आहे ना जीवा घरी होता म्हणून मी काही त्या डोश्यांकडे लक्ष दिलं नाही, पण कधी आम्ही त्या मंदिरात गेलो आणि डोसे खाल्लेच नाही असं काही होत नाही। तर काल मला असं वाटत होतं आणि आज तू नेमके डोसे बनवलेले आहेस। पण मानिनीला ना आज नंदिनीचा चेहरा पाहून काहीतरी वेगळंच वाटतं। तिला असं वाटतं आज आपली नंदिनी का उदास आहे, आणि ती विचारते, मी एक विचारू का, तुम्ही जेव्हापासून आला आहात ना जीवाचा बर्थडे करून तिकडून, तेव्हापासून हा जीवाचा सोबत जे झालेलं होतं तेव्हापासून तुम्ही तिघं सुद्धा चेंज झालेला आहात। आपली काव्य शांत शांत असते, जीवा जीवाच्याच गोष्टींमध्ये गुंग असतो आणि तूही शांत असते। हा फक्त आपला पार्थ जसा आहे तसा आहे, पण तुमच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि तू अशी शांत का आहेस, काही खुपतंय का तुझ्या मनामध्ये। तेव्हा नंदिनी म्हणते, मी एक विचारू का, जेव्हा बुद्धिबळाचा खेळ चालू असतो तेव्हा जर वजीर हरला किंवा तो खेळातून बाहेर पडला तर तेव्हा राजा पुढचा खेळ खेळू शकतो का। तेव्हा ती म्हणते, हो नक्कीच खेळू शकतो, तो त्याचा खेळ थांबवू नाही शकत, तो त्याचा खेळ खेळूच शकतो। आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला स्वतःसाठी वजिरासारखी फिलिंग येत असते आणि तिला असं वाटतं की आपण तोच वजीर आहोत ज्याचं काहीच काम नाहीये यांच्या आयुष्यात। तेव्हा ती मनातल्या मनात आपल्या जीवाला डिवोर्स द्यायचा विचार करते आणि विचार करते की त्यांच्या आयुष्यातून आपण निघून जाऊया आणि त्या मिस के ज्या आहेत ना त्यांच्यासोबत त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य बुद्धिबळासारखं जगू दे। त्यामुळे ती तिथे तिला तो प्रश्न विचारते आणि शांत होते। आता यानंतर ना जीवा इकडे काय करत असतो माहितीये का, जे गिफ्ट तुटलेलं असतं, जी शेवटची आठवण असते काव्य आणि त्याची, ते तो जॉईन करायचा प्रयत्न करत असतो, चिटकवायचा, आणि तिथे मिथुन काका बसलेले असतात। तर आता मिथुन काका म्हणतात की हे तू नक्की काय करतोयस आणि कशाला करतोयस, काही गरज आहे का, आता हे तू चिटकून काय प्रूफ करणार आहेस, तू याच्याने तुझं 100% तुझं आणि काव्याचं जे आहे नातं ते सगळ्यांसमोर आणणार आहेस का, तू हे वाढवतोयस कशाला, जे तुटलं ते तुझं कधी नव्हतंच आणि जे आहे ते तुझ्या जवळ आहे, ते तुला कळत कसं नाहीये। अरे नंदिनी खूप चांगली पोरगी आहे आणि तू तिला ऍक्सेप्ट कर आणि तिला तू त्रास देऊ नकोस। तेव्हा जीवा सांगतो की अरे काका मला कळतंय, मला मूव ऑन होण्यासाठी ना थोडा वेळ दे, कळालं, मला मूव ऑन होण्यासाठी थोडा वेळ दे, थोडासा वेळ लागेल मला, कारण मला होत नाहीये, मी करत नाहीये, मी प्रत्येकासारखा विचार करू शकत नाही। तू काव्याचा विचार करतोयस, तू नंदिनीचा विचार करतोयस, पण तू माझा का विचार करत नाहीयेस। अरे माझंही प्रेम होतं आणि या सगळ्या गोष्टी मी नाही लगेच विसरू शकत,
तेव्हा मिथुन काका म्हणतात, अरे पण तू या सगळ्या गोष्टी सांभाळून तरी काय करणार आहेस, आणि आता मूव ऑन व्हायला नेमकं काय राहिलेलं आहे. आता मिथुन काका चिडतो आणि म्हणतो, तुझं नेमकं काय चाललेलं आहे रे, दोन्ही बहिणी तुला हव्या आहेत का, असं आहे का तुझं. तेव्हा जीवा म्हणतो की थोडा वेळ हवा आहे मला, बस एवढंच मला म्हणायचं आहे, आणि तो तिथून निघून जातो. म्हणजे मिथुन काका तिथून निघून जातो. आता यानंतर काय होतं, आपली काव्या ना हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये येऊन डायरेक्ट ती पाहते काय, मिथुन काका, रम्या आणि मानिनी काकू आहेत. आणि रम्या म्हणते, अगं पार्थचं अजून झालं नाही का, तो येत नाहीये का. तेव्हा काव्या सांगते की तो येणार नाहीये, कारण आज त्यांना उठायला उशीर झालेला आहे आणि जी मीटिंग आहे ना त्यासाठी त्यांनी तुला जायला सांगितलंय आणि ती मीटिंग ते ऑनलाईन घेतील असा त्यांनी मेसेज दिलेला आहे. मग ती म्हणते उशीर का झालेला आहे, आणि मानिनी विचारते की आज नेमकं आपल्या पार्थला उशीर का झालेला आहे. तेव्हा ती सांगते, रात्रभर मी अभ्यास केला, त्यांनी तर माझ्या वाटणीची सुद्धा कॉफी पिली आणि त्यांनी जागा राहायला हवं होतं तर ते झोपूनच गेले. आता रम्याच्या मात्र लक्षात येतं की ती कॉफी मी काव्यासाठी दिली होती, त्याच्यात जायफळ मिक्स केलं होतं आणि ती कॉफी आपल्या पार्थने घेतल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. पण ही चिडचिड मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येत असते आणि मानिनी हे पाहते आणि विचारते की हिला काय झालेलं आहे नेमकं. आता ती म्हणते की तुला लेट नाही होत आहे का ऑफिसला जायला, आता जा ना, थोड्या वेळापूर्वी तर तुला लेट होत होतं. आता मानिनी आपल्या काव्याला म्हणते की मी तुझ्यासाठी कॉफी करते आणि ही चहा, आता पार्थ उठलेला नाहीये तर एक काम कर, ही चहा आपल्या जीवाला देऊ नये. तेव्हा ना आपल्या काव्याला जायचं नसतं आणि तिच्या तोंडावर 12च वाजतात. म्हणजे तिला असं वाटतं आता मी कशी जाऊ वगैरे, कसं फेस करू. तेवढ्यात हे सगळं ना आपलं मिथुन काका पाहतात. आता मिथुन काका म्हणतात की मी देतो ना. आता मिथुन काकांना मानिनी म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का तरी, तुम्ही तुमच्या हातामध्ये एका टोस्ट घेतलेली आहे, एका हातात चहा आहे आणि तुम्ही देतो म्हणताय, काय होतंय. काव्याने दिले तर काव्या जाईल, देईल. आता काव्याला जाऊ दे आणि चहा देऊ देत. आता हा विषय झाल्यानंतर आता नेमकं उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे, आपली नंदिनी काय रिॲक्ट करणार आहे ते पाहूया. पण ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशन ऑल करून ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळेच्या काय होणार आहे आणि नंदिनी लवकरच भेटतील आणि डिवोर्स मागणार आहे तो डिवोर्स आपल्या नंदिनीला देणार आहे की थोडा वेळ घेणार आहे, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.